स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचं आपली ही पहिली ग्रेट भेट आहे आणि आपण याला एक मुलाखत सुद्धा आपण म्हणतो आहोत. आपलं एक विशेष सत्र आज आपण सुरुवात करतो आहोत. आजची सुद्धा एक छानशी अशी तिथी आहे आपल्याला म्हणता येईल. एक शुभ दिवस आजचा मानला जातो. आज विजया एकादशीचं म्हणून आहे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की आजच्या दिवशी जी काही एकादशी आपण मानतो त्या दिवशी विजय हा नक्की मिळतच असतो. ही एकादशी केल्यानंतर हा एक आध्यात्मिक भाग झाला. पण त्याचप्रमाणे आपण जर याला थोडंसं कंपॅरेटिव्हली पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की काल 8 मार्च होता. जागतिक महिला दिवस काल साजरा करण्यात आला. तर आपल्याला वाटत असेल की याचा आणि त्याचा संबंध काय? तर असं म्हणतात की कोणत्याही क्षेत्रामध्ये श्रोते हो, जर महिलेचा सहभाग जर असेल तर त्या क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण विकास हा नक्कीच घडत असतो. आणि त्यामुळेच जागतिक महिला दिवस जो काल 8 मार्च रोजी होता, त्या निमित्तानेच आज आपण एक विशेष मुलाखत घेतो आहोत. आणि ते व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं परिचयाचं आहेच, पण त्याचप्रमाणे त्या व्यक्तिमत्वाने एक खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे जीवनामध्ये. संघर्षमय पद्धतीने त्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे आणि आज ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. आपण सुरुवात करूयात आपल्या ह्या विशेष मुलाखत सत्राला. श्रोतेहो, काल जागतिक महिला दिवस आपण खूप उत्साहामध्ये साजरा केला. जरी कोविडचं जे काही संकट आपल्यावरती आहे, हे असताना सुद्धा अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने असतील, वेबिनार्सच्या माध्यमातून असतील, काही ठिकाणी खूप छान पद्धतीने महिला दिवस साजरा करण्यात आला. तर आपण सुद्धा हा महिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आपण जे राजश्रीताईंच्या परिचयाचे आहेत, तर आपल्याला माहितीच असेल की काल दिवसभर राजश्रीताईंनी तब्बल 5 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी घेतलेत. अनेक महिलांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी त्या गेल्या, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान त्या ठिकाणी दिलेत. म्हणजेच जे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे ते ज्ञानाने भरपूर संपन्न आहे. म्हणजेच त्यांच्याकडे ज्ञानाचा भांडार आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेल. आणि त्यामुळे आज सुद्धा आपल्याला या व्यक्तिमत्वांकडनं खूप छानशी अशी माहिती आज मिळणार आहे. श्रोते हो, अ, जागतिक महिला दिवस आपण काल सगळ्यांनी साजरा केला. हे साजरा करण्यामागचं एक सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं, की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं एक नाविन्यपूर्ण विकास किंवा सहभाग त्याला आपल्याला म्हणता येईल. मी काही या ठिकाणी 5 महिलांचा उल्लेख याच्यामध्ये करणार आहे आणि त्यांचे विचार काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये थोडंसं असणार आहे, कारण त्यांचे कोट्स म्हणजे ज्याला आपण वाक्य म्हणतो ते त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा आपण कंपॅरिझन या ठिकाणी करणार आहोत, की याचा आणि आपल्या मुलाखतीचा आजचा संबंध काय आहे. सगळ्यात पहिले जे व्यक्तिमत्व आहे ते मदर टेरेसा. त्या म्हणतात की मैं अकेले दुनिया को नहीं बदल सकती, लेकिन मैं कई लहरें पैदा करने के लिए पानी में एक पत्थर तो डाल ही सकती हूँ. हे मदर टेरेसा यांचं एक वाक्य आहे, कोट आहे. आणि याच्यामधनंच आपण समजू शकतो की महिलेमध्ये म्हणजे एखादी महिला कशा पद्धतीने विचार करू शकते आणि यश प्राप्त करू शकते. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मदर टेरेसा यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांना दिसतंय. त्यानंतर मिशेल ओबामा असं म्हणतात की सक्सेस इजंट अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स अबाउट द डिफरन्स यू मेक इन द पीपल्स लाईफ. तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करतात याच्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. आणि त्याच माध्यमातून आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे ते सुद्धा त्याच मार्गाने पुढे चाललेले आहेत. त्यानंतर एक विशेष मला एक आवडतं एक डायन मॅरीचाइल्ड व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी खूप छान असं कोट त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की ए वुमन इज द फुल सर्कल, विद इन हर इज द पॉवर टू क्रिएट, नर्चर एंड ट्रांसफॉर्म. म्हणजे एक महिला पूर्ण घेरा है, जिसके भीतर सृजन, पोषण और परिवर्तन करने की शक्ती है. आणि चौथं जे व्यक्तिमत्व आहे ते आहेत आपल्या राजश्रीताई. आणि त्यांचं सुद्धा एक कोट आहे आणि ते सुद्धा मी म्हणेल की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, किती सुद्धा तुमच्यावरती संकट आली, तरी सुद्धा त्या संकटांना न घाबरता यश मिळवण्याचा जे संकल्प आहे ते आपण नक्कीच केलं पाहिजे. आणि ते मिळवत असताना तुमच्या याच्यामध्ये अनेक अडथळे येतील, अनेक तुम्हाला संकटांना सामोरे जावं लागेल. पण त्या संकटांचा आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती मात करू शकू, ह्या संदर्भात आपण योग्य नियोजन केलं तर यश आपल्यापासून लांब नाहीये. राजेशताई, आपलं ह्या विशेष मुलाखत सत्रामध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. तर ताई, आपण ताईंची मुलाखत सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं ब्रीफ त्यांचं घेणार आहोत. एक्झॅक्टली
ताईंनी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये ताई आता आहेत, कोणते अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत, त्या संदर्भात एक छोटीशी माहिती आपण घेणार आहोत. अ, राजश्री ताईंचं पूर्ण नाव आहे सौभाग्यवती राजश्री अरविंद गागरे. त्या एक इंजिनियर आहेत. त्या इंदिरानगर पुणेमध्ये राहतात. त्यांचं मूळ गाव हे प्रवरानगर, लोणी, जिल्हा अहमदनगर. सध्या त्या कार्यकारी संचालिका आहेत मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल, राजश्री ताई खूप अग्रेसर असतात. खूप मोठे मोठे काम त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत. आणि त्यामुळे ताई दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका आहेत. दिव्यांगांसाठी काम करणारी भारतातली एकमेव अशी इंडस्ट्री आहे जी दिव्यांगांना रोजगार देण्याच्या दिशेने काम करते आहे. त्याच्या ताई कार्यकारी संचालिका म्हणजेच मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे ताई समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा देखील आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या ताई महाराष्ट्र राज्याच्या महिला महासचिव सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे असे जे व्यक्तिमत्व असतात, मी आतापर्यंत अनेक व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतलेली आहे. आणि जे वेगळे व्यक्तिमत्व असतात, म्हणजे आपण जे म्हणतो की एखादी हिरा जो चमकणारा असतो, म्हणजे खूप दगड पडल्याने दगडामध्ये जर हिरा असेल तर चमकून दिसतो, तसंच ताईंचं व्यक्तिमत्व आहे. तसंच ताईंनी निवडायचा सुद्धा प्रयत्न केला आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे ताई ज्या कंपनीच्या कार्यकारी संचालिका आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, ती आशिया खंडातील फ्रिज तसेच वॉशिंग मशीन आणि सेन्सर मॅग्नेट चुंबक बनवणारी पहिली कंपनी आहे. म्हणजे जो काही बहुमान मिळवायचा तो पहिलाच मिळवायचा, असे व्यक्तिमत्वांचं एक मी कौतुक आणि सत्कार सुद्धा या ठिकाणी करेल. आपल्याला त्या कंपनीची विशेष माहिती आणि संपूर्ण जे काही डिटेल्स आपल्याला हव्या असतील ते आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण घेऊ शकतात. म्हणजेच आपल्याला कळेल की ताईंनी किती मोठी उंची प्राप्त केलेली आहे. पुरस्कारांची यादी श्रोतेहो माझ्यासमोर आता आहे. आणि ते पुरस्कारांची यादी मी घ्यायला बसलो तर व्हिडिओ आपल्याला खूप मोठा करावा लागेल. पण आपण त्याच्यातले काही मी जे अवॉर्ड्स आहेत त्याचे नक्कीच उल्लेख या ठिकाणी करेल. सगळ्यात पहिला जो अवॉर्ड राजश्री त्यांना मिळाला होता तो सौभाग्यवती पिंपरी चिंचवड 2010, जो लोकमत आयोजित होता. स्टार प्रवाह चॅनल आयोजित श्रावण साज पुरस्कार 2011, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे उद्योगिनी भूषण 2014 पुरस्कार, पोलीस प्रवाह आणि बातमी जगत साप्ताहिक तर्फे आदिश्री उद्योग रत्न पुरस्कार 2015. त्याचप्रमाणे सामाजिक कार्याबद्दल जिजाऊ महिला संस्था श्रीरामपूर तर्फे मराठा समाज भूषण पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान सत्कार झालेला आहे. सकाळ मधुरांगण आणि आकांक्षा सामाजिक तर्फे बालसंस्कार कार्याबद्दल आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार 2018 यांच्याने सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि एक विशेष पुरस्कार जसं मी नोंद या ठिकाणी नक्कीच करेल, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सामाजिक आणि औद्योगिक कार्याबद्दल दी प्राईड ऑफ इंडिया 2019 भास्कर भूषण पुरस्कार देऊन सुद्धा ताईंचा सन्मान झालेला आहे. त्याचप्रमाणे शिवांजली सखी मंच तर्फे इंद्रायणी थडीमध्ये मान्य सौ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2019 देऊन सुद्धा ताईंचा सन्मान झालेला आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा ताईंना अनेक सन्मान ते प्राप्त झाले. अनेक ठिकाणी ताईंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील, म्हणजे सगळं बंद असताना सुद्धा ताईंनी आपलं कार्य बंद ठेवलं नाही. आणि ताई अविरत पद्धतीने लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा खूप सक्रिय होत्या. कारण आपण एखादी व्यक्तिमत्व असं असतं की त्या व्यक्तिमत्वामुळे अनेक कामं होत असतात. पण जर असं कधी काही संकट आलं, जसं आपण कोरोनाचं हे संकट आपल्या सगळ्यांवरती आलेलं आहे, पण जर त्या व्यक्तीने काम जर बंद केलं तर अनेक कामही बंद होत असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर सहकार्याची अपेक्षा असेल, जसं आपण दिव्यांग आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांना अपेक्षा असते की कोणीतरी आपल्याला मदत करावी. आणि त्यामुळे ताईंसारखं व्यक्तिमत्व ज्यावेळेस पुढे येतं, मदत करतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण झोकून देतात, त्यावेळेस एक ज्याला आपण म्हणतो आशेचं किरण हे ठिकाणी तयार होत असतं. आणि तेच आपण आपल्याला राजश्री ताईंच्या रूपाने दिसत आहे. तर ताई, सुरुवात करूयात आपल्या आजच्या ह्या विशेष मुलाखतीला. सुरुवातीला आपण काय सांगाल की एक्झॅक्टली आपल्याला कसं वाटतं, म्हणजे कालचा जो दिवस होता जागतिक महिला दिवस, त्याच्या निमित्ताने तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना काय सांगाल? नुकताच 110वा जागतिक महिला दिन कालच साजरा झालेला आहे. तर मी माझ्या सर्व मैत्रिणींसाठी 4 वाक्य समर्पित करते. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तूच. तूच सावित्री, तूच जिजाई, तूच अहिल्या, तूच रमाई. नारी तू, नारायणी तू. तर माझ्या समस्त महिला प्रेक्षकांना मी जागतिक महिला दिनाच्या पहिले खूप खूप शुभेच्छा देते. आणि कालच्या महिला दिनाबद्दल जर सांगितलं तर आम्ही खूप छान छान उपक्रम घेतले दिवसभरात. पहिलं तर माझ्या कंपनीमधून मॅग्नाप्लास्टमधून माझ्या महिला सहकाऱ्यांबद्दल आम्ही केक कापून त्यांना पुष्पगुच्छ देऊन एकमेकीचा आम्ही सत्कार, आमच्या पुरुष सहकाऱ्यांनीच आमच्यासाठी ते केलं होतं नियोजन, सरप्राईज.
तिथून जी सुरुवात झाली, मग नंतर वेगवेगळे कार्यक्रम होते. त्यामध्ये पोलीस स्टेशनला महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांबरोबर माझा कार्यक्रम झाला. तिथेही माझा विशेष सन्मान सत्कार घेतला त्यांनी आणि आता मला नुकताच 14 मार्चला ग्लोबल वुमन अवॉर्ड हा जाहीर झालेला आहे. तर तोही अतिशय मानाचा पुरस्कार आहे. तर वुमन इन्फ्लुअन्स अवॉर्ड हाही एक आहे 15 तारखेला आणि खूप एकंदरीत आनंदाच्या वातावरणामध्ये काल संध्याकाळी एक सप्ततारा फाउंडेशनच्या जवळ-जवळ 150-200 महिलांना एक मोटिव्हेशनल स्पीच देऊन मला आनंद भेटला त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे जरा महिला दिनाचा कालचा कार्यक्रम झाला. अभिनंदन ताई. खूप आम्हाला आनंद आहे, की आपल्यासारखे व्यक्तिमत्व समाजामध्ये आहेत आणि आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळेच आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते. खऱ्या अर्थानं मागील 1 ते 2 वर्षांमध्ये मी सातत्याने ताईंसोबत असतो. सामाजिक कार्यांमध्ये ज्यावेळेस मी ताईंसोबत जातो, तर खूप प्रेरणा मिळते. अनेक गोष्टी शिकायला भेटतात आणि असंही देखील वाटतं, की आज समाजाला अशा व्यक्तिमत्त्वांची कितपत गरज आहे. म्हणजेच आज ज्यावेळेस मी ताईंना काम करताना पाहतो अविरत पद्धतीने म्हणजेच एका साइडला घर सांभाळणं म्हणजे एक महिला असून सुद्धा घर सांभाळणं, त्याचप्रमाणे उद्योग सांभाळणं, सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय राहणं, अनेक लोकांना जोडून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की एक लोकं एकमेकांपासून खूप दुरावतात. म्हणजे नातेसंबंध तोडायला सुद्धा आज काही लोकांना वेळ लवकर लागत नाही. पण ताईंनी अगदी लहानातल्या लहानात आणि मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांना जोडून ठेवलं आणि त्यांचा आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उपयोग होऊ शकेल, सगळ्याच वेगवेगळ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उपयोग होऊ शकेल, हे ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने ते कार्य केलेलं आहे आणि ताई त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि जसं ताईंनी सांगितलं, की 14 मार्च आणि 15 मार्च रोजी हे दोन्ही दिवस ताईंना जे अवॉर्ड्स जाहीर झालेले आहेत, ते एका माझ्या मताने सुपिरियर लेडी अवॉर्ड म्हणजे महिलांच्या क्षेत्रातला एक सन्मानाचा जो पुरस्कार आहे, तो ताईंना घोषित झालेला आहे. त्याबद्दल ताईंचे मनापासून अभिनंदन. आपल्या सगळ्यांसाठी सुरुवातीलाच एक महत्त्वाची घोषणा मी नक्कीच या ठिकाणी करेल, की अनेकांना असं वाटतं, की ताईंच्या जीवनामध्ये एवढं सगळं काही ताई करतात. म्हणजे उद्योग, सामाजिक क्षेत्र, त्याचप्रमाणे सगळं परिवार सांभाळत असतानाच कसं ताई ॲडजस्ट करतात, टाईम मॅनेजमेंट एक्झॅक्टली कसं करतात. तर या सगळ्यांचे विशेष व्लॉग आम्ही घेऊन येणार आहोत आणि आमचा पहिला एक विशेष व्लॉग असणार आहे, जो संपूर्ण दिवस म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजश्रीताईंचा संपूर्ण दिवस कसा असतो, या संदर्भात स्वतः मी ताईंसोबत असणार आहे. तर तो व्लॉग आपण नक्कीच पहा आणि आपल्या सगळ्यांना त्याची उत्सुकता सुद्धा आहे. कारण आम्ही मागे एक सर्व्हे घेतला होता आणि त्या सर्व्हेमध्ये प्रत्येकाची हीच एक महत्त्वाची मागणी होती, की राजश्रीताईंचा एक दिवस कसा असतो. तर तो एक दिवस आपण पाहूयात. म्हणजे आपला अंदाज येईल, की 365 दिवस ताई कशा पद्धतीने काम करतात आणि 365 दिवसांची मेहनत आणि कार्यचं एक ज्याला आपण म्हणत असतो प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना दिसतंय. ताईंचे अवॉर्ड्स, ताईंचे सत्कार जे आज होत आहेत ते. तर ताई माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असेल, गृहिणी ते उद्योजिकापर्यंतचा प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल, की एक्झॅक्टली एवढा संघर्षमय प्रवास? कारण थोडीशी माहिती या ठिकाणी मी नक्कीच देईल, की सुरुवातीला कलर्स मराठीवरती जी मालिका आली होती, ज्याच्यामध्ये अलका कुबल यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती दिली होती. 2016 पर्यंतचा प्रवास होता. तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं, की सुरुवातीला खूप संघर्ष आपल्याला करावा लागला आणि त्या संघर्षातनं मग आपण एवढं मोठं उद्योग विश्व निर्माण केलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर सांगायचं म्हणजे गृहिणी ते उद्योजिका खरं तर उद्योजिका हे ठरवून झालेलं नव्हतं. पण स्वप्न मोठंच होतं माझं. कारण मी एक खूप मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉन्ग्स आहे आणि लग्नही माझं मिडल क्लास फॅमिलीतच झालं. पण आम्ही दोघंही उच्च शिक्षित होतो. माझे मिस्टर आणि मी. 96 माझं लग्न झालं आणि त्यावेळेस प्रवारा शुगर फॅक्टरीमध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून ते कार्यरत होते आणि माझं नुकताच डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालेलं होतं. आणि असं एकच वाटत होतं दोघांनीही काहीतरी काम करावं, 2 पैसे मिळवावे आणि सुखाचं आयुष्य जगावं. जसं एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक सुखवस्तू फॅमिलीची कुटुंबाची एक चौकटबद्ध व्याख्या असते तशीच होती. कारण एक नोकरदार घरात मी जन्म घेतलेला आहे. उद्योजिका व्हावी किंवा उद्योजिका होईल असं वाटलेलं नव्हतं, पण स्वप्न मोठे होते. मग लग्न झाल्यानंतर एक 6 महिन्यामध्येच मिस्टरांची शुगर फॅक्टरीतली नोकरी गेली. मग ते जसं होतं तसं एक निगेटिव्हिटी किंवा एक संघर्षाची तिथूनच ठिणगी पडली. मग मिस्टरांना व्यवसाय करायचा होता. मग नोकरी की धंदा या द्विधा अवस्थेमध्ये
मध्येच एसटी महामंडळामध्ये ते लागले, मध्येच काही धंद्यांचे प्रोजेक्ट आणले. मग त्या प्रोजेक्टवर स्टडी झाला. मग आपल्या जसं मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लाख इच्छा असली एखाद्या मुलाची, तर नातेवाईक आजूबाजूचे सांगतच असतात, की "अरे कशाला धंदा करतो? नोकरी आपली सुरक्षित. 8 तास काम करायचं, वेळेत घरी यायचं, उगाच रिस्क नको, पैशाचं वाटोळं नको, धंदा चालेल, नाही चालेल." अशी निगेटिव्हिटी एक आम्हाला पण आली. कारण शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला आणि कोणीही आमच्या नातेवाईकामध्ये तोपर्यंत धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये नव्हतं आणि सांगणारे हेच सांगत होते, की मिस्टरांचे वडील वारलेले 90ला, की "तू घरातला मोठा कर्ता मुलगा आहे आणि तू जर असा व्यवसाय, धंदा वगैरे केलं तर आईचं, बाकीच्या कुटुंबाचं कोण पाहणार? आणि अशी रिस्क तू घेऊ नको." तरीही त्यांच्या जिद्दी स्वभावाने त्यांनी हेच धरलं, की मला व्यवसाय करायचा. यामध्ये टाईम जात होता, टेन्शन येत होतं. दरम्यानच्या काळात पहिल्या मुलीचा जन्म झाला 97ला आणि मग अजूनच एक जबाबदारी वाढलेली होती दोघांबरोबर तिसरी. मग श्री स्वामी समर्थ सेवेकरी असल्याने गुरु काय करू शकतो याची प्रचिती मला आली. मग त्याच काळामध्ये गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, जप, स्वामीचरित्र ही सगळी सेवा चालू होती. त्यामुळे निगेटिव्हिटी कमी व्हायची आणि एक-एक ऑप्शन ओपन होत होते पर्याय आणि मग 99ला ते नोकरीला म्हणून पुण्यात आले त्यांच्या एका मित्राच्या मदतीने. तिथेही 6 महिने नोकरी की धंदा परत लक्षात यायचं मिस्टरांच्या मला व्यवसायच करायचा. हट्टी स्वभावामुळे ते परत घरी आले. मग परत मला वाटलं आता गेलं. स्वप्न जे पुण्याचं घेतलेलं होतं तेही संपलं. परत 2000ला महाराजांना विनंती करणं चालूच होतं स्वामी समर्थ महाराजांना, की काहीतरी आमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक होऊ द्या. मग 96 ते 2000 शेतीमध्येच आम्ही बराच वेळ म्हणजे शेती कामच केले आम्ही दोघांनीही. मला तर काहीच माहीत नव्हतं. मी कॉलनीत वाढलेली होते. धारा कशा काढायच्या, शेण काढणं, घास कापणं, गवत काढणं, हे सगळं सासूबाईंच्या मदतीने मी शिकले, करत गेले. एक-एक दिवस रडायचे, सहन होत नव्हतं, वाईट वाटायचं, उन्हाचे चटके सहन होत नव्हते. कापूस वेचताना बोटाचे कातडे निघायचे अक्षरशः, वाईट वाटायचं. मुलगी उन्हातान्हामध्ये माझ्या मागे बऱ्याच वेळा फिरत असायची आणि मग नंतर 2000ला परत पुण्यामध्ये ज्या कंपनीमध्ये ते ट्रेनी इंजिनिअर होते, त्याच ओनरने त्यांना बोलावलं आणि मग नंतर चालवायलाच ती कंपनी आपल्याला मिळाली. हे स्वामींचं नियोजन होतं आणि तिथून आमच्या नशिबाची दशा आणि दिशा बदलायला सुरुवात झाली. आणि तुझ्या प्रश्नाकडे येते मी. तोपर्यंतही मी उद्योजिका झालेली नव्हते. मग पुण्यात आल्यानंतर ह्या उद्योगनगरीमध्ये कुणी गॉडफादर नव्हतं. कारण एवढ्या मोठ्या उद्योगनगरीमध्ये पाय रोवण्यासाठी एक तर गॉडफादर पाहिजे, कुणीतरी नातेवाईक पाहिजे, कोणाचा तरी बिग सपोर्ट पाहिजे. पण मी तर म्हणाला आमचे गॉडफादर श्री स्वामी समर्थ महाराजच होते. जे एक अनुभूत म्हणजे एक अदृश्यपणे आमच्याबरोबर ती शक्ती नेहमी असायची. ती शक्तीच आम्हाला गाईड करायची आणि तसं-तसं होत गेलं. मग दरम्यानच्या काळात दुसऱ्या मुलाचा 2001ला जन्म झाला. मग मनात सारखी सल होती. आपण फक्त यासाठीच जन्माला आलो का? मुलं आणि संसार. नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. मग मुलं पाहून काय करता येईल? मग शिक्षण बाजूला ठेवलं. मग ब्युटी पार्लर, नंतर मल्टी लेव्हल मार्केटिंग असं एक 2007 पर्यंत हा प्रवास केला. मग नंतर मिस्टरांच्या कंपनीत जाऊन बसायला सुरुवात केली श्री समर्थ इंडस्ट्रीमध्ये. मग तिथं पी काढणं, अकाउंटच्या मॅडम शेजारी बसून सॅलरी काढणं, अशी छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. मग 2010ला मिस्टरांना जेव्हा कॉन्फिडन्स आला आणि एक म्हणतात की संधीही त्याच वेळेस आली. कारण संधी निर्माण म्हणजे जो संधी निर्माण करतो तो ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. मग आम्ही संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि एक जर्मन मॅनेजमेंट असलेली आशिया खंडातील मॅग्नेट बनवणारी पहिली कंपनी मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक मायनस बॅलन्स शीट आजारी उद्योग हस्तांतरित केला, रिस्क घेतली आणि 100% शेअर टेक ओव्हर करून इंडियन ओनर झाले आणि ज्या दिवशी मी त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रुजू झाले, त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या लाईफला टर्निंग पॉइंट बसला. खरंच म्हणजे एक एवढा मोठा प्रवास म्हणजे अनेक जण असं म्हणतात की जे यश असतं ते लगेच असं मिळत नाही. ओव्हरनाईट आपल्याला कधीच यश मिळत नसतं. त्याला एक संघर्ष करावा लागतो. म्हणजे हं. अगदी ताईंचं लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपण जर प्रवास पाहिला तो संघर्षमयच आहे. कारण आता सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस ताई काम करत आहेत, कार्य करत आहेत, तर आता असं नाहीये की यश मिळालेलं आहे, पण संकट पूर्णपणे नाहीशी झाले असं नाही. तर रोज संकट येत असतात. त्या संकटांवरती मात करावी लागते आणि तरच आपल्याला एक मोठं यश त्या ठिकाणी मिळत असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि महत्त्वाचा जो प्रश्न पुढचा जो आहे, की एवढं सगळं करत असतानाच कुठेतरी सहकार्य तर मिळतच असतं. तर कुटुंबाचं कशा पद्धतीने सहकार्य आपल्याला मिळालं?
कारण मला माहिती आहे, की आपले जे मिस्टर आहेत म्हणजे माननीय अरविंद गागरे साहेब यांचा एक खूप मोठा सपोर्ट सिस्टम तुमच्या मागे आहे. कारण मी स्वतः साहेबांना पाहिलेले आहे. अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व साहेब आहेत. म्हणजे जरी ताई एका साइडला सामाजिक क्षेत्रामध्ये असल्यात, पण साहेब अगदी पूर्णपणे उद्योगाकडे कॉन्सन्ट्रेट असणारे बिझनेस कॉन्सन्ट्रेट पर्सन आहेत आणि त्यामुळे काय सांगाल ताई कुटुंबाचं कसं सहकार्य आपल्याला मिळालं? अगदी बरोबर ऑब्झर्वेशन आहे तुझं. कारण घरातल्या कुटुंबाच्या सहकार्याशिवाय कुठलीही स्त्री पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, बट इन केस ऑफ माइन देअर इज अ मॅन अँड ऑफ कोर्स ही इज माय हसबंड. कारण अ, अरविंद सरांचं जर मला सहकार्य नसतं, तर मी हेच करू शकले नसते. कारण एक त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस कॉन्फिडन्स आला, की आपली पत्नी वन मॅन शो म्हणजे एकटी एक मॅग्नाप्लास्ट ही इंडस्ट्री रन करू शकते आणि त्यांनी तो विचार माझ्यासाठी केला किंवा कुठल्याही गोष्टीला त्यांनी विरोध दर्शवला नाही. कारण पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर असतं. हे तर घरापुरतं झालं, पण व्यवसायामध्ये त्यांनी खूप विश्वास टाकला माझ्यावर आणि कधीच कुठल्याही बाबतीमध्ये त्यांनी मला क्रॉस केलं नाही. "तू करशील ते योग्य असेल." उलट मीच त्यांना प्रत्येक निर्णयामध्ये आजही सामावून घेत असते. आणि आर्थिक बाजूंच्या बाबतीमध्ये मी तरी डेअरिंग करणार नाही, पण सर करतात डेअरिंग. आणि घरामध्ये त्यांचा असा कुठलाच मला त्रास नाही, की ही गोष्ट झालीच पाहिजे. पण मला स्वतःला घरातलं सगळं ॲक्युरेट परफेक्ट करूनच बिझनेस एंड सोशल ऑल ॲक्टिव्हिटी करायला आवडतं. अरे वाह! खूप छान माहिती दिली ताईंनी, की कसं कुटुंबाचं सहकार्य एखाद्या व्यक्तीला पुढे घेऊन जात असतं. आणि असं म्हणतात, की एखादी व्यक्ती एकटा काही कधी करू शकत नाही. त्याला कुठे ना कुठेतरी सहकार्य लागत असतं. मग ते उद्योग क्षेत्रामधले जे कर्मचारी आहेत ते असतील, घरी आपलं कुटुंब असेल, कोणाचे तरी आपल्याला एक सहकार्य मिळालं, तर यश आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. पुढील प्रश्नाकडे वळूयात ताई. सामाजिक क्षेत्रात येण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? आणि याच्यामागे काही कारण आहे का? म्हणजे एखादी घटना किंवा एखादी प्रसंग ज्याने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही सामाजिक क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला? खरं तर सोशलिझम हे रक्तातच असावं लागतं. ते काय उसनं आणता येत नाही. वपू काळ्यांचं एक वाक्य आहे, "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण आकाश भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही." तसंच माझ्याही फॅमिलीमध्ये असं कोण इतकं सोशलमध्ये सक्रिय नाहीये. पण माझा जो एक्सपायर झालेला भाऊ आहे, तो सोशलमध्ये होता आणि आमच्या कुटुंबाला, माहेरच्या कुटुंबाला एक परंपरा आहे. आमच्या खुळे फॅमिलीमधलं एक ना एक व्यक्ती मिलिटरीमध्ये आहे. म्हणजे सामाजिक भान आहे आणि त्याचबरोबर मी कॉलनीत वाढलेली असल्याने कॉलनीमध्ये खूप छान शिकायला मिळतं. हेल्पिंग नेचर एकमेकांना. अगदी सणवार जरी असले तर मला लहानपणापासून माझी रांगोळीच्या आधी दुसऱ्याची रांगोळी काढणं, दुसऱ्या मुलींची सणावाराला मेहंदी काढणं, या छोट्या-छोट्या गोष्टींमधून एक सामाजिक भावना किंवा माझी आईपासूनही मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण आईने मी कॉलनीमध्ये असताना कोणाच्या लग्नाची हळद दळायची, कोणाचे पापडाचे पीठ मळायचं, कोणाचे मसाले करून द्यायचे, हे सगळं मी पाहत आले आणि आमच्या माहेरी परंपरा आहे. आजही आईकडे गेलेला कुठलाच माणूस बिन जेवता येत नाही. मग ते मी पाहत गेले आणि घडत गेले आणि असे काही प्रसंग आले, की त्यावेळेस असं जेव्हा आपल्याला अपेक्षित होतं समाजाची मदत व्हावी, नातेवाईकांची व्हावी, तिथं थोडंसं मन नाराज झालं. की जेव्हा आम्ही बेरोजगार होतो माझ्या लग्नानंतर, मग काही नातेवाईकांकडे आम्ही जेव्हा रिझ्यूम दिला किंवा त्यांना रिक्वेस्ट केली, तर असं अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. कदाचित स्वामींचं नियोजन होतं, तुम्ही नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. हे नंतर कळतं आपल्याला. तर त्यावेळेस असं ठरवलं, की आपण कोणाला ना कोणाला मदत करायची. कोणासाठी तरी आपण परिस्पर्श व्हायचं आणि मग ह्या भावनेतून प्रेरित होऊन असं हेल्पिंग नेचरमुळं मी सोशलकडे जरा वळाले. खूप छान मत आहे. खऱ्या अर्थानं श्रोतेहो मला एक विशेष माहिती या ठिकाणी नक्कीच द्यावीशी वाटेल, की आपण एखादी व्यक्तिमत्व ज्यावेळेस बघत असतो, जसं राजश्री व्यक्तिमत्व आहे, तर त्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये एक आईचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा असतो. खूप मोठं योगदान असतं मी असं म्हणेल. कारण माझ्याही बाबतीमध्ये मी ज्यावेळेसही व्याख्यानाला जातो, त्यावेळेस महत्त्वाने सांगतो, की आज मी जे काही आहे, ते माझ्या आईमुळे आहे आणि राजश्री त्यांना मी माझी दुसरी आईच म्हणतो. कारण त्यांच्याकडनं मला खूप काही गोष्टी शिकण्यास मिळतात आणि त्यामुळे ज्यावेळेस मी ताईंच्या माहेरी गेलो होतो त्यांच्या आईला भेटायला, तर वाटत नव्हतं, या व्यक्ती एवढ्या वयोवृद्ध आहेत आणि तरीसुद्धा त्या इंग्लिशमध्ये बोलत होत्या. म्हणजे एक विशेष व्यक्तिमत्व मला बघण्यास मिळालं आणि त्यामुळे आपण ताईंना जसं आज पाहतो आहोत, तर त्याच्यामध्ये नक्कीच जे काही म्हणतो वाटा जो आहे तो त्यांच्या आईचा नक्कीच आहे आणि त्यामुळे खूप छान ताई, खूप मजा आली मला. तुम्ही खूप छान माहिती या ठिकाणी दिलीत. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. जे महत्वाचं आहे, सगळ्यांना जे जाणून घ्यायचं आहे, घर, कुटुंब आणि समाज आणि उद्योग सांभाळताना तुम्ही कसं ॲडजस्ट करतात? एक्झॅक्टली टाईम मॅनेजमेंट कसं करतात? त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा.
नक्कीच आता एक गृहिणीची माझ्यासारख्या प्रत्येक वर्किंग लेडीची तारेवरची कसरत होतच असते. कारण घर आणि कुटुंब असं नाही की ती व्यक्ती बाहेर काम करते म्हणून तिला स्वयंपाकाला माफी असते किंवा घरातल्या कामाला माफी असते आणि किंवा बॅकअप प्लॅन असतो. बऱ्याच वेळा वयोवृद्ध लोकं, सासू-सासरे कोण मोठी लोकं असतात घरात. तर त्यावेळेस छोटी-मोठी कामं ते घेतात अगदी भाजी निवडण्यापासून. तर माझ्या बाबतीमध्ये मी आजही कुठेही जाऊ द्या, माझ्या गाडीमध्ये पिशव्या असतात. पैशाची पर्स आणि मी जिथून रस्त्याने जे दिसेल ते भाजीपाला काय-काय वस्तू घेत असते गाडीमध्ये आणि पहिलं घराला प्रेफरन्स आहे कारण मी खूप कुटुंबवत्सल आहे. माहेरून जे मला संस्कार झालेले आहे. तर कुटुंबाला पहिलं प्रेफरन्स असतं, की कधी असा स्वयंपाकाला फाटा देऊन मला फास्ट फूड खाणं आईनी सवयच नव्हती. मलाही आवडलं नाही ते. आजही नाही ती सवय. तर स्वयंपाकाला पहिलं प्राधान्य असतं. मग सणवार व्रत-वैकल्य असू द्या. श्री स्वामी समर्थ सेवेकरी असल्याने मराठी संस्कृती, मराठी अस्मिता याचा अभ्यास असल्याने किंवा हे आपण केंद्राच्या माध्यमातून जाणल्यामुळे अगदी आजही पुरणपोळीपासून सणवार साजरे केले जातात माझ्याकडे. पितरांचा स्वयंपाकही पूर्ण मी एकटी करते. गणपती बसवणं असू द्या, नवरात्राच्या घटमाळे असू द्या किंवा कुठलेही असे सण नाहीये, की जे माझ्याकडे होत नाही पारंपरिक पद्धतीचे. तर चंपाषष्ठीची तळी भरणं सुद्धा आणि मला खूप आनंद वाटतो त्यासाठी. मला कुणीही बळजबरी करत नाही. कधीही कोणी विचारत नाही. सासूबाई पण मला स्वतःला आवड आहे. मला आत्मिक समाधान भेटतं आणि मग ते फॅमिली सणवार साजरे करून कंपनीमध्ये जेव्हा जाते, माझ्याकडे कन्सिस्टन्सी आहे. मी एकही दिवस मॅग्नाप्लास्टमध्ये जात नाही असं होत नाही. फक्त बाहेरगावी गेले किंवा खूप अर्जंट प्रायोरिटीवर काय असं पुण्यामध्ये आहे आणि कंपनीत गेलेच नाही मी 1 तासभर, असं होत नाही. ज्या दिवशी मी मॅग्नाप्लास्टला जात नाही, त्या दिवशी जाणार नाही, त्या दिवशी मला दिवस वाया गेल्यासारखा वाटतो. ते आपलं कर्म आहे. म्हणजे काम केलंच पाहिजे आपण ते. आणि स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्येही आरतीला जायला मला आवडतं रोज. नाही केंद्रात आरतीला गेले तर घरी आरती करते मी. रोजची सेवा असते नित्यसेवा आणि त्याने मला एक स्पिरिच्युअल एक कवच तयार होतं आपल्या भोवती. पॉझिटिव्हिटी तयार होती आणि म्हणजे आध्यात्मिक, कौटुंबिक, इंडस्ट्रियल ते सांभाळून जो उरलेला फावला वेळ असतो, त्या वेळामध्ये सोशल कार्यक्रम असतात संध्याकाळचे. तर अशा प्रकारे मी करते ॲडजस्ट. खूप छान ताई. म्हणजे कसं सगळ्या आपण बरेचसे वेळेस आपण असं पाहत असतो, की अनेकांना एक कायमच असं एक्सक्यूज लोकं देत असतात, की मला भरपूर काही करायची इच्छा आहे, पण मला अमक्या कारणाने होत नाहीये. कारणं खूप जण देत असतात. पण त्या कारणांवरती मात करणं म्हणजेच वेळात वेळ कसा काढून आपण चांगले काम करू शकतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि ते म्हणजे आजच्या आपल्या जे प्रमुख वक्ते आहेत राजश्रीताई गागरे. तर पुढचा प्रश्न ताई तुमच्यासाठी आहे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती बसलेला आहात. एक एवढं मोठं उद्योग विश्व तुम्ही आज सांभाळता आहात. तर एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या युवा वर्गासाठी म्हणजे आज आपल्या श्रोत्यांमध्ये अनेक तरुण आणि तरुणी सुद्धा आहेत जे आपल्याला ऐकत आहेत. तर त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यामार्फत मी आपल्याला विचारतो आणि मी सुद्धा एक तरुण असल्याकडे मला सुद्धा एक आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे, की शिक्षण आणि करिअरचा खरंच संबंध असतो का? म्हणजेच आज भविष्यामध्ये मी काय होणार आहे हे याचं शिक्षण आणि त्याचा संबंध असतो का? त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. अ, सध्या तर मी नाहीच म्हणेल. कारण माझ्या बाबतीमध्ये शिक्षण आणि करिअरचा संबंध तितकासा जोडला गेला नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला बी करायचं होतं डिप्लोमा नंतर. मी नाराज होते आणि मला वाटायचं मी बी केल्यानंतर मला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळेल वगैरे. पण मी असं म्हणेल की शिक्षणापेक्षा स्वतःला आपण प्रूव्ह काय करतो हे महत्त्वाचं असतं. कारण मी बी केलं असतं तर एखाद्या नामांकित कंपनीत एक सीनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत राहिले असते. मी डिप्लोमा केला म्हणून एक कंपनीची एम-डी आहे असं म्हणेल. आणि बऱ्याच वेळा शिक्षण एक घेतलं जातं आणि काम आपण वेगळं केलेलं असतं. आणि सोशलचं काही मी एम-एस-डब्ल्यू वगैरे शिक्षण न घेता सोशलमध्ये छान आनंद मिळतो. छान प्रकारे काम करू शकते. 50% आपण धरू शिक्षणाचा संबंध. कारण पहिलं तर तुम्ही जिथं अपिअर होणार तिथं शिक्षण विचारलं जाईल तुम्हाला नोकरीसाठी. प्रत्येक जण तर लगेच डायरेक्ट धंद्यात बिझनेसमध्ये येत नाही. तर त्यासाठी शिक्षण म्हणून एक कागद धरा सर्टिफिकेट आपण. कारण त्याचा उपयोग फक्त आपल्याला एक दाखवण्यासाठी, जॉइन होण्यापुरता होतो. मग बाकी आपण स्वतःला प्रूव्ह काय करतो त्याचे. आणि चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगले मार्क म्हणजे चांगलं शिक्षण ही संकल्पना पालक मुलांच्या मनात घालतात. आणि जोपर्यंत चांगले मार्क हेच चांगले शिक्षण ही संकल्पना असेल, तोपर्यंत नोकर वर्ग जन्माला येईल, व्यावसायिक जन्माला येणार नाही असं मी म्हणेल थोडक्यात. कारण रिच डॅड पुअर डॅड पुस्तकामध्ये तसा उल्लेख आलाय, की शिक्षण आणि मार्क्स हे जरी तितके महत्त्वाचे असेल, तर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आपलं इनर कॅलिबर असावं लागतं. तर करिअरच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तुम्ही, तर स्वतःला प्रूव्ह करणं तितकं महत्त्वाचं असतं. अगदी बरोबरच ताईंनी खूप छान सांगितलं. माझ्या मताने ताईंचे उत्तर आपल्या तरुण आणि तरुणींसाठी एक खूप मोठा संदेश असेल, की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे.
म्हणजे आपल्याला नोकरी करायची आहे का आपल्याला नोकरी द्यायची आहे? आता आपण नक्की त्याच्यातनं ठरवू शकतो. पुढचा प्रश्न ताई तुमच्यासाठी आहे. एक मजेशीर प्रश्न तुम्हाला विचारतो, की असा एखादी प्रसंग जो तुम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आणि तो प्रसंगाबद्दल थोडीशी माहिती द्या. जो थोडासा गमतीशीर सुद्धा आहे आणि त्याच्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव सुद्धा टाकलेला आहे. रॅपिड क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. रॅपिड फायर आपल्या याच्यानंतर आहे. आहे का? तर गमतीशीर प्रश्न म्हणायचं म्हटलं तर आहे ना, थोडंसं एक डेअरिंगचा विषय सांगते मी. मला जरा खरं म्हणजे एक न्यायप्रिय स्वभावाने खोटं थोडंसं जमत नाही किंवा अन्याय सहन होत नाही. असंच आम्ही मुलं घेऊन माझे भाऊजाई आणि मी आम्ही रामनवमीला निघालो होतो. बसने प्रवास होता तो. एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मुलं लहान होते माझी आणि बसमध्ये चढतानाच माझ्या पर्समधून एक ₹3300 एका चोराने काढले आणि ते तिकीट काढायच्या वेळेस माझ्या लक्षात आलं. मग आता अमाउंट एक्झॅक्टली किती होती ते माहीत नव्हतं, पण नोटा 100च्या होत्या. मग मी आरडाओरडा करून कंडक्टरला बस थांबवायला सांगितली. मग तिथं सगळ्यांचं चेकअप केलं बसमध्ये जे संशयित होते. मग तरीही माझं समाधान झालं नाही आणि मला माहिती होतं चोर जो कोण आहे ते बसमध्येच आहे. मग मी तेवढं कंडक्टरला कन्व्हिन्स करून पोलिस स्टेशनला गाडी नेली. माझ्या माहेरच्या जवळ महाबळेश्वरची घटना आहे ही. आणि मग तिथे पोलिसी खाक्या म्हणा किंवा माझं वजन वापरून त्या चोर महिलेला मी कबूल करून घेऊन माझे पैसे परत मिळवले. खूप छान प्रसंग त्यांनी सांगितला आणि मी सुद्धा अनुभव याचा घेतलेला आहे, की म्हणजे जे साहस त्यावेळेस त्यांनी दाखवलं, तशाच पद्धतीचं साहस आज सुद्धा ताई दाखवतात आणि त्यामुळे इतकं दिलखुलास व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. तर ताई आता याच्यानंतर आणखी मजेशीर काही प्रश्न आपण घेऊयात. थोडंसं रॅपिड फायर घेऊयात. एका एका शब्दात तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. तर रॅपिड फायर क्वेशनला सुरुवात करूयात श्रोतेहो. आवडता पदार्थ तुमचा कोणता? मला तिखट जास्त आवडतं. पदार्थ आपण म्हणजे एक्झॅक्टली भाजीमध्ये म्हणाल तर वांगी एकाच याच्यात सांगते, मिसळ आवडते मला. बरं. ते मला माहितीच होतं. त्यामुळे श्रोतेहो पुढच्या वेळेस आमच्या ज्यावेळेस व्लॉग येईल, तर त्यावेळेस तुम्हाला राजेशचे मिसळ खाताना नक्कीच दिसतील. तर आता नेक्स्ट क्वेशन आपण घेऊयात. तर फ्री टाईममध्ये काय करायला आवडेल? वाचायला. ओके. रीडिंग इज माय आवड पॅशन. अरे वाह! खूप छान. आवडता छंद? आवडता छंद प्रवास, ट्रॅव्हलिंग. ओके. आणि आवडतं पर्यटन स्थळ म्हणजे तुम्हाला एवढं फिरायला आवडतं, तर एखादी पर्यटन स्थळ असेल? मला उटीही छान आवडलेलं होतं. अजून बाली हं, बघायचंय मला. खूप छान. त्यानंतर कोणत्या स्वभावाच्या व्यक्तीला जास्त राग येतो? खोटं बोलणार आहे. भविष्यात नवीन काय करण्यास आवडेल? काय उपाययोजना, काही योजना आखलेल्या आहेत? किंवा एक लीडर उद्योग म्हणून विश्वास सोडून काही नवीन काही करण्यास आपण उत्सुक आहात का? एक लीडर लीडर तर आहे मी, बर्थ बॉर्न लीडर आहे. महिलांसाठी काम करायला आवडेल. लघु उद्योजक उद्या महिलांसाठी काम करायला आवडेल. अच्छा. उद्या एखाद्या डायरेक्टरने जर तुम्हाला अभिनेत्री म्हणून चित्रपटामध्ये घेतलं, तर कोणती भूमिका तुम्हाला साकारण्यास आवडेल? अर्थात अभिनेत्री. खूप छान उत्तर दिलं ताईंनी. म्हणजे अपेक्षित उत्तर होतं, की एखाद्या अभिनेत्रीने अभिनेत्रीसारखंच त्या तिच्यामध्ये चित्रपटामध्ये असलं, तर खूप छान ते व्यक्तिमत्व असं दिसत असतं. खूप अभिनंदन ताई, खूप छान उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलंत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न रॅपिड फायरचा आपला असा असेल, की अशा कोणत्या व्यक्तीचे नाव घ्याल, ज्यामुळे तुम्ही आज ह्या पोझिशनला आहात? एकाच व्यक्तीचं नाव. हा खूप म्हणजे सॉरी? कन्फ्युजिंग प्रश्न असेल. अशा कोणत्या व्यक्तीचे नाव तुम्ही सॉरी? घ्याल, माझा आवाज येतोय ताई? ब्रेक होतोय मध्ये-मध्ये. अशा कोणत्या व्यक्तीचे नाव तुम्ही घ्याल, ज्यामुळे हां, तुम्ही आज बोल, ह्या बोल. पोझिशनला आहात? अ, म्हणजे एकाच व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचंय. हा थोडासा कन्फ्युजिंगचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे. ज्यामुळे तुमचं एक पूर्ण आयुष्य टर्न झालं आणि आज तुम्ही या पोझिशनला आहात. फॅमिली सोडून सांगू का? अ, फॅमिली सोडून तुमची सांगू? हां, तुम्ही आज ज्या पोझिशनला पोहोचला आहात, त्याच एका व्यक्तीचं नाव सांगायचं आहे. म्हणजे हा खूप कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. म्हणजे जो हा व्हिडिओ पाहील, जो व्यक्तिमत्व, त्याचं नाव जर त्यात नसेल, तर थोडं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. अर्थात माझी आई. खूप छान. म्हणजे अपेक्षित उत्तर होतं श्रोतेहो. खरं बघितलं मी
सुरुवातीला सांगितलं होतं की ताई आज ज्या घडलेल्या आहेत त्या त्यांच्या आईमुळेच घडलेल्या आहेत आणि हं. खूप अपेक्षित उत्तर होतं. अभिनंदन ताई तुम्ही हे उत्तर दिल्याबद्दल. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या टप्प्यामध्ये बोलूयात मुलाखतीच्या. आणि अर्थातच महत्वाचा विषय आहे, की आज एखाद्या व्यक्तिमत्त्वाला ज्यावेळेस आपण बघतो, मग ते टीव्हीच्या माध्यमातून असेल, WhatsAppच्या माध्यमातून आपण अनेक लेख वाचत असतो. त्याच्यामध्ये आपण अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती पाहतो, त्यांच्या जीवनाबद्दल आपण पाहत असतो, त्यांचा जीवन परिचय सुद्धा आपल्याला माहिती असतो. पण ही व्यक्तिमत्व यशस्वी कशी झाली, याचा मनामध्ये नक्कीच एक प्रश्न आपल्याला उद्भवत असतो. आणि त्यामुळे राजश्रीताई मी तुम्हाला नक्कीच विचारेल, की यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने काय गुरुकिल्ली आहे किंवा काय मंत्र तुम्ही त्या ठिकाणी सांगाल, त्यामुळे तुमच्यासारख्याच आणखी महिला आपल्या समाजामध्ये आपल्याला भविष्यात दिसू शकतील? तर सुरुवात मी यापासून करते, की आपल्याला 2 मनं असतात. एक वरून दिसतं ते आणि एक अंतर्मन असतं आपलं. तर सबकॉन्शियस माइंड म्हणतात आपल्या अंतर्मनाला. आपल्या अंतर्मनाला आपण काय-काय व्हायब्रेशन देतो किंवा काय-काय म्हणतो आपण आपल्या अंतर्मनामध्ये, तर त्यानुसार आपण घडलेलो असतो. कारण कृष्णमूर्ती म्हणतात, "व्हॉट वी नाऊ इज प्रॉडक्ट ऑफ पास्ट." म्हणजे आपण जे काय आहोत, तो भूतकाळामध्ये आपण विचार केलेला आहे आणि तेच आपण घडलेलो आहोत. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो बघा, अमक्याची आठवण आली आणि तो फोन आला. मला तुझी खूप आठवण आली होती, फोन करणारच होते, तितक्यात तुझा आला. म्हणजे माइंड टू माइंड हे वेव्हज टच होत असतात. परमेश्वराबरोबरही होत असतात आपल्या आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणतो आपण, जे चिंतलं तेच होत असतं. तर त्यानुसार आपलं सबकॉन्शियस माइंडला व्हायब्रेशन द्यायचे असतात, सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला जे काही व्हायचं आहे ते आणि आपला ओरा क्लीन ठेवायचा असतो. आवाज येतोय माझा? हॅलो, येतोय ताई, आवाज बोला. येतोय? हां. बोला, बोला. तर हां, लॉ ऑफ हो, हो. अट्रॅक्शननुसार आपल्याला जे काय पाहिजे, मग तुम्हाला काय व्हायचंय भविष्यामध्ये? कोणाला ॲक्टर व्हायचं असेल, कोणाला सिंगर व्हायचं असेल, कोणाला बिझनेस लेडी व्हायचं असेल, कोणाला जे काय व्हायचं असेल ते आजपासूनच आपल्या सबकॉन्शियस माइंडला व्हायब्रेशन द्यायला सुरुवात करायची आहे. कारण मी 2 वर्षांनी स्वतःला कुठं पाहील हे मी आत्ताच ठरवून टाकलेलं आहे किंवा आत्ताच मी ते चिंतत असते मनामध्ये आणि मनात जे चिंतलं तेच होत असतं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, "वैरीनं चिंते मन चिंती." तर मनाने चांगलं चिंतायचं आहे आपल्याला आणि फिट अँड फाईन राहण्यासाठी व्यायाम, अगदी बरोबर ताई. सूर्यनमस्कार खूप चांगले. छान मी तुम्ही स्वतःही सांगितलं, करते. की यशस्वी किंवा हॅलो, हॅलो. साउंड माइंड इन अ साउंड बॉडी. सुदृढ शरीरात सुदृढ मन. तर करायचं असेल आपलं कंप्लीट शरीर करा. सुदृढ पाहिजे, मग मनही तुमचा सुदृढ आवाज असतं येतोय ताई, आपलं बोला. आणि त्यानुसार आपलं हां, तर त्यानुसार आपल्याबरोबर काही गोष्टी होत असतात. तर जसं आणि टाईम मॅनेजमेंट यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. कारण कालच्याही व्याख्यानामध्ये मी सांगितलं, की टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. वेळ पाळली पाहिजे, शब्द पाळला पाहिजे आणि पंक्च्युअलिटी तत्परता, तत्परता असावी आपल्याकडे. कन्सिस्टन्सी असावी, सातत्य असावं आणि प्रायोरिटी इट्स म्हणजे प्रायोरिटी कशा सेट करायच्या? मगाशी तुझा जो प्रश्न होता, की घर, उद्योग आणि समाजकारण हे सगळं सांभाळताना जी तारेवरची कसरत होती, तर इट डिपेंड्स ऑन प्रायोरिटी. आपण आपल्या प्रायोरिटी सेट करायच्या आहे. तर नक्कीच माझ्यासारखी प्रत्येक महिला यशाच्या शिखराकडे ह्या 2-4 गोष्टी जर अंमलात आणल्या तर करू शकते. कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात, "आम्हालाही करायचंय, आम्हालाही सेल्फ आयडेंटिटी बनवायची." कारण प्रत्येक महिलेचं आजच्या युगामध्ये स्वप्न आहे, माझी सेल्फ आयडेंटिटी व्हावी. कारण बऱ्याच महिलांना एक थोडंसं नैराश्यही वाटतं, की पतीच्या पैशावर आपण मजा करतो का? आपली सेल्फ आयडेंटिटी नाही का? कारण वर्किंग लेडीकडे पाहून थोडंसं त्यांचं नाराजी दिसते, की आम्हालाही हे करायचं आहे, पण का होत नाही? तर ते होण्यासाठी पहिलं तुमच्या मनाला व्हायब्रेशन कसे देणं गरजेचं आहे. सिग्नल देणं गरजेचं आहे. मग त्यानंतर टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी, पंक्च्युअलिटी आणि प्रायोरिटी हे यशाचं गमक आहे. हीरा बनाया है खरंच हर त्यांनी किसी को खूप भगवान ने, लेकिन चमकता वही है जो तराशने की हद से गुजरता है. खरंच म्हणजे मी ताईंच्या ह्या महत्त्वाच्या यशस्वी कसं व्हावं या संदर्भात जे ताईंनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून मी हात जोडून ताईंचे आभार मानतो, की आपण आमच्या सर्व श्रोत्यांना एक प्रेरणा आज या ठिकाणी देऊन जात आहात आणि त्या सगळ्यांना आम्हाला तुमचा अभिमान आहेच. ताई मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, की आणि रोजच्या पेपरमध्ये आपण अनेक अशा घटना वाचत असतो, की अनेक लोकं डिप्रेशनमध्ये गेलेत आणि डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे खूप तणाव असतो. मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण अनेक असे कोणतंच क्षेत्र उरलेलं नाहीये, की त्या क्षेत्रामधले व्यक्तिमत्त्वांना आज तणाव नाही आहे.
पण हे कशामुळे होतं? तणाव का लोकांना येत असतो? म्हणजे आपण पाहिलं असेल, की टीव्हीवरती असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, एखाद्याला डिप्रेशन आलं, त्याने डायरेक्टली टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. अशी आपण आज भरपूर उदाहरणं पाहत आहोत. तर ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी म्हणजेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि ते जे तणाव आहे, ते आपल्यावरती ज्यावेळेस अतिशय येतं, सुंदर तर प्रश्न. तर त्याच्यावरती आपण कंटिन्यू करा. अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय कुणाल, आणि माझ्या आवडीचा प्रश्न आहे तो. कारण मोठ्या-मोठ्या लोकांच्या आत्महत्येनंतर ह्या गोष्टी झाल्या. कारण सुशांत सिंग राजपूतचं झाले असेल, किंवा शीतलताई आमटे, परत आपले भय्यू महाराजांसारखे एक तत्ववेत्ते. तर हे सगळं का होतंय? तर आउटलेट असायला पाहिजे व्यक्तीच्या जीवनामध्ये. आउटलेट म्हणजे जितका आतून तणाव असतो तो कुठेतरी बाहेर पडला पाहिजे. संवाद हे त्याचं उत्तम माध्यम आहे. आजकाल संवाद हरवत चाललेला आहे. मग संवाद होतोय पण सोशल मीडियामध्ये, इकडे-तिकडे होतोय. पण व्यक्तींशी संवाद होत नाहीये. तर आवडत्या व्यक्तीशी दिलखुलास बोला, मनातलं बोला. अशी एक तरी व्यक्ती आयुष्यामध्ये ठेवा, की ज्याच्याबरोबर कुठलाही किंतु परंतु नसताना कुठले तर आपलं शौर्य किंवा विजय आपण सांगू शकतो. तिथं आपल्या केलेले अपराधही आपल्याला कबूल करताना अपराधीपणाची भावना नसावी. म्हणजे अशी एक जवळची कोणीतरी एक तरी व्यक्ती असावा. एकपेक्षा जास्तही असू शकतात. म्हणजे संवाद महत्वाचा आहे, जिथून तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकतं. संवादच खूप छान माध्यम आहे, ज्यामधून चांगल्या एक आपण म्हणतो पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते. आणि मगाशी जसं सांगितलं, की व्यायामाची पण कमतरता आजकाल झालेली आहे. साउंड माइंड इन अ साउंड बॉडी. सुदृढ शरीरात सुदृढ मन असायला पाहिजे. कमीत कमी वॉकिंग सारखा तरी थोडासा व्यायाम पाहिजे. म्हणजे काही आजाराने डॉक्टर जेव्हा सांगतात तुम्हाला बीपी, शुगर आहे, त्यांनी थोडंसं डिप्रेशन येतं, आणि तणावानेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर तणावमुक्त राहण्यासाठी आवडत्या क्षेत्रामध्ये काम करा, आवडत्या व्यक्तीबरोबर बोला. तुलना कोणाशी नको, की ह्याचं इतकं आहे, माझं तितकं. ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला त्याला मिळत असतं. आहे त्याच्यामध्ये सुख माना. सुख शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सुख निर्माण करा. आहे त्या गोष्टीमध्ये सुख मानलं आपण, आणि तुलना जर केली नाही तर निश्चितच आपल्या पदरी दुःख येणार नाही. आणि आजकाल तेच झालंय, तुलना खूप केली जाते. आणि या तुलनेच्या विचित्र खेळामध्येच ह्या सगळ्या गोष्टी होतात. कारण प्रत्येक जण ज्या त्याच्या जागी असतं. मी एक छोटंसं उदाहरण देईल. फुलं 3 प्रकारची आहे समजा. गुलाबाचं फुल आहे, मोगऱ्याचं फुल आहे, झेंडूचं फुल आहे. गुलाबाचं फुल हे केसांमध्ये सिंगल शोभून दिसतं. मोगऱ्याचा गजरा शोभून दिसतो. झेंडूचा हार शोभून दिसतो. मग झेंडूचा हार आपण केसात लावत नाही म्हणजे त्याचं महत्त्व कमी होत नाही, किंवा गजऱ्याचं आपण तोरण करत नाही म्हणजे मोगऱ्याचं महत्त्व कमी होत नाही, आणि गुलाबाचं महत्त्वही त्याच्याच जागी आहे. असं प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक घटनेचं त्या ठिकाणी तसं महत्त्व असतं. तुलनेच्या विचित्र खेळात अडकायचं नाही. म्हणजे आपल्याला डिप्रेशन येत नाही. अगदी बरोबरच सांगितलं ताई. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलंत. एक महत्त्वाचा याच्यामध्ये प्रश्न मी अजून आणखी ॲड करू शकेल, जो मला प्रामुख्याने विचारावासा वाटतो. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला विचारावासा वाटतो, की जे यशस्वी झालेले आहेत. तुम्ही एक उंची गाठलेली आहे आणि त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप मोठा संघर्ष केलेला आहे. पण आज आपण जे तरुण मंडळी पाहतो आहोत, अगदी काही क्षुल्लक कारणामुळे डिप्रेशन येतं आणि त्या डिप्रेशनमुळे जो तणाव त्यांच्यावरती निर्माण झालेला असतो, तणाव घालवण्यासाठी ते व्यसनाच्या आहारी जातात. मग ते अनेक प्रकारचे व्यसन आहे. त्यांना माहिती आहे, की या व्यसनाचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होणार आहे, पण तरीसुद्धा ते व्यसन करत असतात. तर हे सगळं टाळताना म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ, म्हणजे आपण जर पाहिलं तर 30 ते 35 वर्षानंतर एखादी व्यक्ती जाते, त्यावेळेस त्याला एक मॅच्युरिटी आलेली असते. पण विद्यार्थी जे असतात, त्यावेळेस त्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते, जेवढी असायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा टाळाव्यात? म्हणजे व्यसनाधीन त्याकडे जो तरुण चाललेला आहे, त्याला आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? हाही प्रश्न खूप छान आहे. कारण व्यसनाच्या बाबतीत जर म्हणाल तर दरवर्षी मी विमल व्यसन मुक्ती केंद्र इथे मार्गदर्शनासाठी जात असते. कारण माझा स्वतःचा भाऊ ह्या गोष्टीमुळे मी गमावलेला आहे, आणि मला त्याचं नेहमी वाईट वाटतं. माझ्या आयुष्यातली ती एक कमतरता आहे, माझा मोठा भाऊ जो गेलेला आहे. तर नेहमी मला असं वाटतं, की प्रत्येक कुठलाही कमी वयाचा मुलगा जेव्हा व्यसनाच्या आहारी जातो, किंवा तो व्यक्ती त्या कुटुंबातून जातो, तर तिथं मला असं वाटतं तो माझा भाऊ आहे, माझा जवळचा नातेवाईक आहे. आणि मी सगळ्यांना आजच्या या सेशनमधून सांगू इच्छिते, की व्यसन करायला लावणारं बऱ्याच वेळा संगत कारणीभूत असते. आपल्या आयुष्यामध्ये संगत कोणाची आहे हे खूप महत्वाचं असतं. कारण बाभळीच्या झाडाशेजारी जर केळीचं झाड वाढलं, तर ऑटोमॅटिकली केळीच्या पानं कापले जातात. तेच जर चंदनाच्या खाली झाडाशेजारी जर लिंबाचं झाड वाढलं, तर ऑटोमॅटिक लिंबाच्या झाडाला चंदनाचा सुगंध येत असतो. किंवा संगतीच्या बाबतीत जर म्हणायचं तर श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये अर्जुन धन्य झाले. तेच दुर्योधनाच्या संगतीमध्ये भीष्म आणि कर्ण खूप मोठे धनुर्धर होते.
पण त्यांचं काय झालं आपल्या सर्वांना ज्ञात नाही. किंवा प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये हनुमानाचं काय झालं. तर असंच आपली संगत ही खूप महत्वाची असते. कुठल्याही व्यक्तीला व्यसन करताना सुरुवातीला त्याची मानसिकता नसते. कुठलाही व्यक्ती वाईट नसतो. व्यसनमुक्ती केंद्रांनाही मला भेट देण्याचा योग आला. मुक्तांगणला मी बऱ्याच वेळा जाऊन आले माझ्या जवळच्या नातेवाईकांसाठी. तिथं मी चार्ट वाचले. कारण राग व्यसनाचा करा, व्यक्तीचा करू नका. तो व्यक्ती वाईट नसतो, व्यसन वाईट असतं. आणि व्यसन लागतं कुठून, तर संगत हे एक मी सांगितलं. नैराश्य जसं तू मगाशी बोलला, नैराश्यानुसारही व्यसन त्या कमी वयामध्ये लागलं जातं. आणि एक तो काळ जो असतो तो 18 ते 25 असतो. तर तिथं थोडंसं जपायचं आहे. डिप्रेशन येऊ नये म्हणून मग चांगल्या पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी, वाचन एक सगळ्यात महत्वाचा दुवा आहे आणि संवाद मगाशी जसं सांगितलं तसं. तर व्यसनाच्या बाबतीमध्ये मी संगतीचं सगळ्यात मोठं हे देईल. म्हणजे संगत व्यवस्थित ठेवा तुमची. तुमची संगत तुमचं 50% भविष्य ठरवत असते. अगदी बरोबर. ताईंनी खूप छान मार्गदर्शन याच्यामध्ये केलेत, की कशा पद्धतीने आपण तणावापासून लांब राहू शकतो आणि आपलं जीवन हे सुखकर बनवू शकतो आणि यशस्वी आपण बनवू शकतो. ताई, अगदी शेवटचा प्रश्न आपण ह्या मुलाखतीचा घेणार आहोत. अनेक महिलांना वाटतं, की आपण सुद्धा राजश्रीताईंसारखं व्हावं. राजश्रीताईंसारखंच आपलं सगळं विश्वासावं. म्हणजेच दैनंदिन घरातले कामं, त्यानंतर मग इंडस्ट्री आणि आपलं आपण जसं तुम्हाला माहिती आहे, की सामाजिक क्षेत्र, त्यानंतर आपण जी एन्जॉयमेंट सुद्धा एक पार्ट असतो आणि ताई त्या पुरेपूर करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तेही अगदी महत्वाचं आहे. कारण एवढं सगळं सांभाळत असताना थोडंसं रिव्हील पाहिजे आणि त्यामुळे रिफिल पाहिजे. त्यामुळे ताई त्या माध्यमातून नक्कीच करत असतात आणि त्यामुळे महिलांना तुम्ही काय संदेश द्याल, की कशा अ, पद्धतीने त्यांनी ह्या वाटेवरती चालून तुमच्यासारखं व्हावं? खूप छान प्रश्न विचारला. ॲक्चुअली मी इतकी मोठी नाहीये, पण आयडॉल म्हणून जर महिला मला मानत असेल, तर ती माझ्यासाठी निश्चित चांगली गोष्ट आहे. कारण माझ्या आयुष्यातला आयडॉल सुधा मूर्ती आहे. कारण एक स्वतः इंजिनिअर असून इन्फोसिस फाउंडेशन सारखं सोशल काम त्या करतात. तर बऱ्याच वेळा स्टेटसचे फोटो पाहूनही महिला मला विचारतात, तू जो प्रश्न विचारला, की तुम्ही नेहमी हॅपी वाटता, तुमच्याकडे एनर्जी वाटते. मग तुम्ही आम्हालाही सांगा. तुम्ही एन्जॉयही तितकंच करता, कामही तितकंच करता. तर मी मगाशी जसं सांगितलं प्रायोरिटी आणि टाईम मॅनेजमेंट करते मी. आणि मगाशी छंद विचारला तू ट्रॅव्हलिंग बरोबर फोटोग्राफी हाही माझा छंद आहे. ते तुला माहितीच आहे. खूप मला आवडतं त्या ठिकाणी फोटो काढायला. अगदी फॅमिलीमधले मेंबर वैतागले तरी मी तो माझा हट्ट सोडत नाही. कारण त्या मेमरी असतात. 2-4 वर्षांनी आपल्याला कळतं, की या ठिकाणी आपण हा फोटो काढला होता. हे कपडे होते आपले, अशी ज्वेलरी होती. तोही एक रिलॅक्सेशनचाच पार्ट आहे. आणि महिलांना माझ्यासारखं व्हायला आवडेल हे महिला बोलतातही आणि मलाही जाणवतं. तर मी त्यांना मगाशी सांगितलेला संदेश देईल, की प्रत्येक जण यू कॅन डू. म्हणजे मी काही वेगळी नाही. मलाही दिवसाचे 24 तास आहे. मी एक स्त्री आहे. मी मुलगी आहे. मी बहीण आहे. मी पत्नी आहे. मी भाऊजाई आहे. सगळे नाते मी निभावते. तुम्हीही निभवा. फक्त कशाला किती वेळ द्यायचा. फक्त आमच्याकडे नातेवाईक, मग मुलांचं, मग आम्हाला जमतच नाही बाई, करता येत नाही. नाही शब्द डिक्शनरीतून काढून टाका. आणि टीव्ही पाहण्यापेक्षा वाचनाकडे कल द्या. कारण वाचनाने माणूस 2च गोष्टींनी हुशार होतो. भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. माझा वाचनावर खूप धडाका असतो. कुणालाही माहिती आहे आणि वाचायला आवडतं मला. वाचाल तर वाचाल. आणि महिलांना मी हेच सांगेल, की तुमच्या आवडत्या क्षेत्राबद्दल पहिलं कागदावर प्लॅनिंग करा आणि जो काही बिझनेस करायचा तर मार्केटमध्ये ज्या प्रॉडक्टची खरंच गरज आहे का ते बघा आधी. बऱ्याच वेळा प्रोडक्शन करतो आपण, प्रोजेक्ट रिपोर्ट आणतो, बँक लोन करतो आणि मग नंतर कळतं मार्केटची गरज होती का नव्हती हे सगळं बघा. आणि कुटुंबाच्या, फॅमिलीच्या इच्छेत मिळवून करा जे काय करायचं ते. कारण बऱ्याच वेळा एखादे 2 पुरस्कार मिळाले, एखाद्या 2 ठिकाणी जर आपलं कौतुक झालं तर थोडंसं आपण हवेमध्ये जाण्याचा प्रकार होऊन कुटुंबाच्या विरोधी काही-काही कामं होतात. मोठ्यांची मनं दुखावली जातात. त्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजेल, की माझी आई ह्या बाबतीत मला नेहमी खाली आणत असते, की "तायडे हे जे आहे ते तुझं स्वतःचं नाहीये. ही स्वामींची कृपा आहे. हे तू फक्त एक कठपुतलीच्या बाहुलीसारखी त्यांच्या इच्छेनुसार तू वर्किंग करतीये. स्वतःला क्रेडिट घेऊ नको." तर या भावनेनुसार मी डाउन टू अर्थ असते नेहमी. कारण माझी आई उच्च शिक्षित आहे. 1972 ला तिने डी-एड केलेलं आहे. तिचा अंकगणित आणि संस्कृत हा सेपरेट विषय आहे. जबरदस्त पाठांतर आहे. माझ्यामध्ये जे काही 2-4% पाठांतर आलं ते आईमुळेच आलेलं आहे. माझे वडीलही खूप सज्जन गृहस्थ होते आणि माहेर आणि सासर दोन्ही बॅलन्स केलं आणि घरातल्यांच्या इच्छेत इच्छा मिळवली तर इच्छित ठिकाणी जाण्याचा पहिला मार्ग मोकळा होतो. मग त्यानंतर आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, सोसायटी म्हणजे समाज. त्या समाजाच्या खूप प्रवाहाच्या विरुद्ध जाऊनही जमत नसतं बऱ्याच वेळा. तर समाजाच्या प्रवाहाबरोबर थोडंसं आपण जर मोल्ड केलं आणि एक अध्यात्माची साथ महत्त्वाची असते. तिथून आपले संस्कार घडत असतात.
कारण आमचे परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. आणि आम्ही महिला खूप काय करू शकतो. महिलांमध्ये मल्टीटास्किंग आहे. तर त्या निमित्ताने मी एक सुभाषित म्हणते जाता जाता, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते, जिथे जिथे स्त्रियांना मान सन्मान दिला जातो, तिथे तिथे साक्षात देवदेवताही रममाण होत असतात. पूर्वीच्या काळापासून देवदेवतांनी ही महत्वाची खाते स्त्रियांकडेच दिलेली आहे. जसे अन्न खाते अन्नपूर्णा माता, दुष्टांचा संहार करण्याचं खातं दुर्गा माता, ज्ञानाचं भांडार सरस्वती माता आणि अतिशय महत्वाचं खातं अर्थ खातं, वित्त खातं लक्ष्मी माता. तर अशा आपण खूप भाग्यवान आहोत, आपण स्त्री जन्म घेतलेला आहे आणि मल्टीटास्किंग करू शकतो. आपण फक्त प्रायोरिटी द्यायच्या आणि प्रत्येक जण राजश्रीपेक्षा जास्त चांगली होऊ शकते. आणि मला माझ्यासारख्या खूप साऱ्या महिला व्यवसायामध्ये बघायच्या, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बघायच्या आणि खूप कॉन्फिडन्स लेव्हल वाढते मग आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. आणि त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आत्मविश्वास, आय कॅन डू आणि तुम्ही करू शकता. अगदी महत्वाचं म्हणजे ताईंनी आजचं एक महत्वाचं यशाचा मंत्र दिला आणि जो माझ्या मताने ताई बरोबर असेल, की आत्मविश्वास हा प्रचंड महत्वाचा आहे आणि तो जर तुमचा स्वतःवरती असला, की तुम्ही तुमच्यासाठी काही अशक्य नाही आहे. हे खूप छानसं मला शेवटी जाता-जाता आपल्या सगळ्यांना नक्की सांगायचं वाटेल. हेलन केलर म्हणतात, की "जब खुशी का एक दरवाजा बंद होता है, तो दूसरा खुलता है. लेकिन अक्सर हम बंद दरवाजे पर इतने लंबे समय तक देखते हैं, की हमें वह दरवाजा नहीं दिखता जो हमारे लिए खुला हुआ है." म्हणजेच सर्व महिलांसाठी कुठं ना कुठेतरी एक सुंदरशी अशी वाट तयार आहे. एक सुंदरसा मार्ग तयार आहे. फक्त गरज आहे तुम्ही त्या मार्गावरती चालण्याचं आणि तुम्ही सुरुवात तशी केली तर राजश्रीताईंसारखे व्यक्तिमत्व तुमच्या मार्गदर्शनासाठी आहेतच. पण त्याचप्रमाणे तुम्ही त्या वाटेवरती कधी सुरुवात करतात आणि त्या वाटेवरती कधी चालायला लागतात त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. आत्मविश्वास नक्कीच बाळगा. धन्यवाद राजश्रीताई. आपण आम्हाला याच्यामध्ये वेळ दिलात. आमचे सगळे श्रोते मंडळी आपल्यासाठी खूप आभार व्यक्त करत आहेत, की आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं आमच्या सगळ्यांसाठी वेळ दिला. आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांची समाजाला खूप गरज आहे आणि ईश्वरचरणी म्हणजे स्वामी महाराजांकडे आम्ही नक्कीच ही प्रार्थना करतो, की आपल्या हातून जे आता कार्य घडत आहे त्यापेक्षा दुपटीने अजून चांगलं कार्य आपल्या हातून घडो, हीच प्रार्थना आम्ही या ठिकाणी करतो. आणि आजच्या आपल्या विशेष मुलाखत सत्राला राजश्री अँड कुणाल टॉक्स हे मराठी युट्यूब चॅनलच्या ह्या ग्रेट भेट सत्राला इथंच विराम देऊया. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ती घोषणा सुद्धा आम्ही आता करणार आहोत. 14 मार्च रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत राजश्रीताईंसोबत एक पूर्ण दिवस मी स्वतः त्या ठिकाणी असणार आहे. एक्झॅक्टली कसं ताई पूर्ण मॅनेज करतात हे डायरेक्टली आपण प्रात्यक्षिक बघूयात आणि आनंद आणि त्यातनं ज्ञान सुद्धा आपण त्या दिवशी नक्कीच घेऊयात. आणि हा आपला ब्लॉग ताई माझ्या मताने गमतीशीर असणार आहे. थोडंसं आपण त्याच्यामध्ये जोक्सही ऍड करूयात आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा भरभरून त्या दिवशी हसूयात. नक्की. तर श्रोतेहो, धन्यवाद आपण सगळ्यांनी आम्हाला वेळ दिलात. भेटूयात पुढच्या विशेष ब्लॉगमध्ये. धन्यवाद ताई. धन्यवाद.